आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। वेळ तीच आणि मालकही तोच, शरद पवारांच्या बॅनरवर नवी टॅगलाईन। लोणावळ्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा, मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी। संभाजीनगरची जागा शिवसेनेला सुटणार, जागा सोडा आम्ही म्हणत नाही, आमचीच जागा आम्ही मागितली, संदीपान भुमरेंकडून भूमिका स्पष्ट। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अरुणाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक लढणार। अरुणाचलचे प्रदेशाध्यक्षांनी घेतली अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट, स्वबळावर लढणार असल्याची प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती। अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी भेट घेतली, अजित पवारांकडून फोटो शेअर करत ट्विट, तर अरुणाचलमध्ये पक्षाने निवडणुका लढवल्या नाही, मग आमदार कधी झाले, शरद पवार गटाचा सवाल। नंतर अजित पवारांकडून ट्विट डिलीट। माझ्या माहितीप्रमाणे अरुणाचलमध्ये पक्षाचे आमदार आहेत, भुजबळांची प्रतिक्रिया, अरुणाचलमधले आमदार अजित पवारांसोबत आले आहेत अशी ही माहिती। शरद पवार यांनी तयार केलेली नेत्यांची फळी कुचकामी ठरली, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य, या वयात शरद पवारांना फिरावं लागतं आहे, याचं वाईट वाटतं असंही केलं वक्तव्य। कणकवलीच्या वरवडेमध्ये मुस्लिम बांधवांचा विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश, जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांची पक्षप्रवेशावेळी उपस्थिती। निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपने 6000 कोटी जमवले, भाजपनं देशाला लुटलं, औसामधील सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। काँग्रेसकडून 370च्या मुद्द्यावरून काश्मीरच्या जनतेची दिशाभूल, परिवारवादी पार्टीने जनतेला अधिकारांपासून वंचित ठेवलं, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल।